नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता साक्षी आणि प्रिया दोघेही बोलत असताना त्या ठिकाणी प्रतापने तर तिला पकडलेलं असतं। प्रताप तिला नाही ते बोलत असतं तरी साक्षी म्हणते, हे बघ प्रिया, काय चाललंय, मला अजिबात या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे। तर तिथून आता साक्षी निघून जाते। तर आता प्रतापच्या मागोमाग आता अश्विन आणि कल्पनासुद्धा आलेली असते। तर आता इकडे चैतन्यसुद्धा हसत असतो, कारण त्या दोघींचं आता प्रिया तर पकडली गेली आहे। तर आता प्रिया काय उत्तर देणार अश्विन आणि या सगळ्यांना, म्हणून ते पाहून आता चैतन्य हसत असतो गालातल्या गालात। तेव्हा कल्पना म्हणते, प्रिया काय चालू आहे, तुला समजत नाही का गं की तुझ्या नवऱ्याच्या जीवावर उठला होता तिचा बाप आणि तू खुशाल तिच्याशी हसते, खेळते, खिदळते, गप्पा मारते। तेव्हा ती आता प्रियाला ऐकूनच घ्यावं लागतं, कारण तिची चूक असते, ती बोलत असते। तेव्हा अश्विन येतो पुढे। अश्विनसुद्धा तिला म्हणतो, प्रिया काय चाललंय तुझं, हे तुला समजत नाही का गं, तिचे वडील माझ्या जीवावर उठले होते, त्यांनी कशी गाडीचा ॲक्सिडेंट करून घेतला माझ्या, आणि तू खुशाल तिच्याशी बोलते आहे, तुला वाटत कसं नाही गं, तुझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात जाऊन तू तिच्याशी बोलते आहे। तेव्हा आता प्रिया ऐकतच असते। तर आता अश्विनची खूप सरकलेली असते का अश्विन म्हणतो, तुला बोलायला कोणी दिसत नाही का, आम्ही नाही आहे का फॅमिली मेंबर, आमच्याशी बोल ना तू। तेव्हा प्रिया मुद्दा म्हणते, काय नाही, ती अशीच भेटली म्हणून मग मी बोलायला आली। तर मग अश्विन म्हणतो, मग तू बोलायला गेली तर मग आम्ही नाही आहे का, आम्ही पण तुझ्या फॅमिली मेंबरच आहे ना, मग आमच्याशी गप्पा मार ना तू। पण आता प्रियाची सगळी उतरवलेली असते अश्विनने, तेही सगळ्यांसमोर। आता प्रियाला खाली बघावं लागतं, मान चुकवावी लागते, पण आता काय करणार। तेव्हा आता प्रताप लगेच म्हणतो, प्रिया तुझं हे चुकतंय, कारण तुला माहिती आहे अर्जुनने आधीच कोर्टामध्ये सिद्ध करून दिलेलं होतं की तुझी आणि तिची घट्ट मैत्री होती, पण तेव्हा आम्ही जाऊ दिलं की जाऊ द्या। पण आता तरीसुद्धा तसंच दिसतं आहे, गप्पा मारत होती तू, चांगली हाय बाय करत होती, हातात हात देत होती। हे सगळं ऐकून आता चैतन्याला खूप हसू येत असतं। चैतन्य आता खूप गालातल्या गालात हसत असतो। प्रताप सोबतच आता अश्विनने आणि कल्पनाने सुद्धा आता रंगे हात प्रियाला पकडलेलं असतं। प्रियाची चांगलीच आता मान त्यांनी हातात धरलेली असते। तर आता लगेच तिथे आता इव्हेंट चालू होत असतो, प्रोग्राम चालू होत असतो। तर आता मुद्दाम साळसुदीचं आव्हानात आता प्रिया म्हणते, बाबा चला ना, प्रोग्राम चालू होतोय, आपण तिथे जाऊया। तर आता लगेच विषय बदलवण्यासाठी प्रिया आता विषय बदलवण्याचा प्लॅन करत असते। तर आता इकडे साक्षी तिच्याकडे दुरून बघत असते। साक्षीला खूप चैतन्याचा राग आलेला असतो, कारण चैतन्य तिच्या तोंडावर हसलेला असतो म्हणून। तर आता ऑर्गनाईज जो करणारा असतो तो आता सगळ्यांना जवळ बोलवत असतो की चला आता आपला प्रोग्राम स्टार्ट होणार आहे, चालू होणार आहे। तर सगळेजण आता तिथे येतात। तर आता इकडे प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो सगळ्यांचा, कारण तिची सगळ्यांसमोर सुभेदार कुटुंबाने लायकी काढलेली असते। तर मंडळी आता अश्विनने तर खूप म्हणजे चांगलाच गेम वाजवला आहे प्रियेबाबत। तो कसा त्याच्या बायकोची बाजू घेत होता, पण आता त्यालाही समजत चाललं आहे। त्यासोबतच कल्पनाला आणि प्रतापला सुद्धा समजत चाललं आहे की प्रिया कशी मुलगी आहे ती। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।